सिंहगड सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडा बाजूला पुण्याच्या निवृत्तेस सुमारे 20 किलोमीटर इतक्या अंतरावर हा दुर्ग आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 4400 फूट एवढा उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. 2 पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधवतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो. या गडाच्या पूर्वेस 3 दरवाजे आहेत. पहिला म्हणजे हा पुणे सध्याच्या प्रचलित मार्ग पुणे दरवाजा नावाने ओळखल्या जाणाऱ्या 3 दरवाजांच्या मालिकेमधून जातो. त्यापैकी पुणे दरवाजावर यादवकालीन शिल्प आहेत. हा दरवाजा म्हणजे सिंहगडाचे यादव साम्राज्य काळातील अस्तित्व दर्शवते. नावजी बलकवडे यांनी सिंहगड जिंकण्याकरिता केलेल्या युद्धाची आठवण दरवाजाच्या आतील बाजूस संगमरवरी दगडावर लिहिलेले आपल्याला आढळते. पुणे दरवाजे मालिकेतील दरवाजा नंबर 3 हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे. याच भागातून दिंडी दरवाजाकडे जाणारा मार्ग आहे. राजगड तोरणा या वाटेच्या दिशेने असणारा हा दरवाजा शिवकाळात गडांचा मुख्य दरवाजा म्हणून वापरात असावा. सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते. स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कौंडिन्य ऋषी यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा ठेवले. दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार. या ठिकाणी दिनांक 11 सप्टेंबर 1751 मध्ये या कोठारावर वीज पडली होती. या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसांचे घर उद्ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली होती. ही इमारत सुमारे 400 वर्षापासून अजूनही धडधाकटपणे उभी आहे. महाराष्ट्रातील मोगलांचे आक्रमण थांबवण्यासाठी शिवरायांनी मिर्झा राजा जयसिंग बरोबर केलेल्या पुरंदराच्या तहानुसार सिंहगड मोगलांच्या ताब्यात देण्यात आला. तहातील अटीप्रमाणे महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीस गेले. भर दरबारात औरंगजेबाच्या जाणून बुजून केलेल्या दुर्लक्षाने चिडून स्वाभिमानी शिवरायांनी त्या दरबारात सिंहगर्जनेसारख्या आवाजात औरंगजेबाच्या वर्तणुकीची आबरू काढली. कपटी औरंगजेबाने महाराजांना दग्याने नजरकैद केले. विलक्षण चातुर्याने या कैदेतून निसटून शिवराय महाराष्ट्रात परतले. तहात दिलेले किल्ले एकामागोमाग एक स्वराज्यात जिंकून घेऊ लागले. सतत असणाऱ्या पुणे स्वारीसाठी सिंहगड ताब्यात असणे गरजेचे होते. या कारणामुळे मोगलांनी सिंहगडावर अत्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. गडावर उदयभान राठोड या कडव्या राजपूत किल्लेदाराची नेमणूक झाली होती. राजस्थानातील जोधपूरच्या राठोड वंशात याचा जन्म झाला होता. बिनाय गावाचा हा राहणारा श्यामसिंग हे उदयभान राठोडचे वडील, तर केसर सिंग आणि सूरज रमल ही उदयभानची मुलं. मूळचा राजपूत असलेला उदयभान राठोड याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. सिंहगडाचे मूळ नाव कोंढाणा होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी म्हणजेच मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता. या लढाईत सुभेदार तानाजीराव मालुसरे यांना वीरमरण आले आणि प्राणांचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले होते. म्हणून या गडाचे नाव कोंढाणावरून सिंहगड ठेवण्यात आले.
3 फेब्रुवारी 1670 रोजी रात्री तानाजी आणि उदयबान राठोड यांची लढाई होऊन तानाजी आणि उदयबान हे दोघेही पडले. सिंहगड स्मारक मंडळाने तानाजी मालुसरे यांचा पुतळा चबुतरा असे बांधकाम केले आहे. माघ वद्य नवमीला येथे तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी साजरी करतात. शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांचे स्मारक म्हणून वीरगळ येथे बसविला. तसेच या परिसरातील शिवलिंग दिंड असणारे दगड दिसतात. तसेच 3 मुलींचे चित्र कोरलेला एक दगड आपण पाहू शकतो. हे दगड शिवकाळातील असावेत. सुभेदार तानाजी मालुसरे स्मारक समितीच्या वतीने हे बांधकाम करण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दिनांक 4 फेब्रुवारी 1672 या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारले गेले होते. दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे सुभेदार तानाजींचा स्मृती दिन साजरा केला जातो. कोंढाणेश्वर मंदिर हे मंदिर शंकराचे असून येथे यादवांचे कुलदैवत होते. आत असणारी महादेवाची पिंड आणि साप असणारे हे मंदिर यादवकालीन आहे. राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते ती म्हणजे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगलाई फौजेला सतत 11 वर्ष टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या 30 वर्षी शनिवारी दिनांक 3 मार्च 1700 या दिवशी सिंहगडावर निधन झाले. रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. 1915 साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली होती. झुंजार बुरुज हे सिंहगडाचे दक्षिण टोक होय. उदयबानच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणागड हे दिसतात, तर खालील पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो. झुंजार बुरुजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढले होते. कल्याण दरवाजा गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढाणापूरवरून पायथ्याच्या कल्याण गावावरून वर आल्यास दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एका मागोमाग असे 2 दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाजांच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे आहेत. श्री शालिवाहन शके 1672 कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो. इसवी सन 1750 मध्ये बाळाजी बाजीरावांच्या ताब्यात हा दुर्ग आल्यावर दरवाजांची बांधणी व डागडुजी झाली असावी असे वाटते. सिंहगडाचा हा इतिहासकालीन मुख्य दरवाजा. यापैकी वरच्या दरवाजाच्या आतील बाजूला पहारेकऱ्यांच्या खोल्या आहेत.
श्री अमृतेश्वर भैरव मंदिर. कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशी 2 मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे. दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.